एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात एफडीए मधल्याच 29 कर्मचाऱ्यांनी थेट मंत्र्यांकडे तक्रार केली आहे। अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याचं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। पाहूया। दूध भेसळखोरांना धडा शिकवणारे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात त्यांच्याच खात्यातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत। तुकाराम मुंढेंच्या कार्यपद्धतीवर तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नाराजी दर्शवत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार केली। छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतल्या 29 कर्मचाऱ्यांनी मुंढेंविरोधात तक्रार केली। 15 जुलै रोजी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले। प्रयोगशाळेत अचानक 2 शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला। प्रयोगशाळेत कामासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही। रिक्त पदं मोठ्या प्रमाणावर असून विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे। सकाळी 9 ते रात्री 12 अशा वाढीव वेळेत काम करावं लागत आहे। शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। वाढलेल्या कामाच्या तुलनेत अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक आणि संसाधनं उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत। अन्न, औषध आणि सौंदर्य प्रसाधनांच्या प्रलंबित नमुन्यांचा निपटारा करण्याची घाई केली जाते। घाई झाल्यास विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती आहे। एका विश्लेषकाकडून दरमहा मर्यादित नमुने तपासले जाऊ शकतात, मात्र त्यापेक्षा जास्त नमुने तपासण्याचा दबाव आहे। 2 शिफ्ट सुरू करण्यापूर्वी प्रयोगशाळेची क्षमता, उपकरणं आणि मनुष्यबळ वाढवण्यात यावं। पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी आणि 2 शिफ्टचा निर्णय रद्द करावा। अतिरिक्त कामासाठी योग्य भत्ते आणि सुविधा द्याव्यात। सतत बदलणारे आदेश आणि कार्यालयीन वेळांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। प्रयोगशाळेतील विश्लेषणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये यासाठी घाईगडबडीत नमुने निकाली काढू नयेत, अशा आशयाचं निवेदन कर्मचाऱ्यांनी मंत्री झिरवाळांकडे दिलंय। विशेष म्हणजे या निवेदनावर कर्मचाऱ्यांनी सह्याही केलेल्या आहेत। मला असं वाटतं की तुकाराम मुंढेंच्या विरोधात त्यांच्याच खात्यातले अधिकारी जेव्हा त्यांच्या विरोधात उठाव करतात त्यावेळेला या अधिकाऱ्यांच्या मागे सरकारमधीलच कोणीतरी व्यक्ती असणार आहे। तुकाराम मुंढेंचा एकूण दबदबा बघता त्यांच्याच खात्यातील कर्मचारी त्यांच्या विरोधात बंड करण्याचं धाडस दाखवतील असं वाटत नाही। परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये तुकाराम मुंढे हे सरकारच्या मध्ये गले की हड्डी बन गई थे। ते सरकारच्या गळ्यातलं हड्डी झाली होती। सरकारला त्यांचा खूप मोठा त्रास आणि सरकारनं धसका घेतला होता आणि म्हणून कर्मचाऱ्यांना पुढे करून बहुतेक त्यांनी तुकाराम मुंढेंना त्रास देण्याची या ठिकाणी व्यवस्था करण्याचं ठरवलेलं सरकारनं दिसतंय। आता त्या कंप्लेंटचा माननीय मुख्यमंत्री महोदय त्याची दखल घेतील। जर त्यात खरं असेल तर ते होईल। दूध या विषयात त्यांनी जे केलंय ना, त्यातून सर्वसामान्य माता मुलांना जे बोगस दूध पाजायला लागतं त्यातून ती खुशच आहे। त्या माणसाने सगळं बोगस दूध बंद केलं। बोगस दुधामध्ये नुसतं बोगस दूध पाणी नाही आहे, तर अनेक प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की ज्या शरीराला घातक आहेत। असं असतानाही त्यांच्याबरोबर कंप्लेंट असू शकतात ना, त्याची दखल मुख्यमंत्री घेतील। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तुकाराम मुंढेंच्या शाळांबद्दलच्या निर्णयाचं कौतुक केले। तुकाराम मुंढे साहेबांच्या कार्याचं मनपूर्वक अभिनंदन। त्यांनी संयमाने काम करून आपला कार्यकाळ पूर्ण करावा, अशी पोस्ट मिलिंद नार्वेकर यांनी केली। एफडीएत आल्यापासून तुकाराम मुंढेंनी कारवायांचा धडाका लावलाय। एफडीएमध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली। एफडीएमधल्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांकडे तक्रार देत हे मान्य केले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।